नमस्कार मित्रांनो, निवडणूक आयोगातर्फे निवडणूक जारी झाली त्यापासून तर निवडणूक संपेपर्यंत आपल्या देशामध्ये आचारसंहिता लागू होते. परंतु आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हेच प्रश्न बऱ्याचशा सामान्य लोकांना आपल्याकडे पडलेला असतो. तर आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगामार्फत काही नियम असतात जे निवडणूक सुरू झाली त्यापासून तर निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ठरवलेले असतात. हे नियम सामान्य जनतेकरता काय असतात, राजकीय पक्षांकरता काय असतात, सोबतच जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता काय असतात, या कालावधीमध्ये काय कामे केल्या जातात किंवा काय कामे करू नये, आचारसंहिता भंग झाली तर काय होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे, त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आदर्श आचारसंहिता म्हणजे नक्की काय? तर निवडणूक जाहीर झाल्यापासून तर निवडणूक संपेपर्यंत आचारसंहिता लागू असते. आचारसंहिता लागू झाल्यामुळे सरकारवर तसेच उमेदवारांवर काही बंधने असतात. सर्वसामान्य भाषेत समजायचं झालं तर आचारसंहिता एक अशा प्रकारचे नियम असते ज्यामुळे सरकार, उमेदवार व सामान्य माणसांकरिता काही बंधने असतात. त्या कशा प्रकारे असतात चला तर मग आता पाहूया. सर्वात पहिले प्रश्न येतो की आचारसंहिता केव्हापासून लागू झाली? तर आचारसंहिता निवडणूक आयोगाने आचारसंहिता ही सर्वात पहिल्यांदा 1968-1969च्या निवडणुकामध्ये सर्वात पहिले आचारसंहिता आहे ते लागू करण्यात आली. त्यानंतर बरेचसं अपडेट यामध्ये करण्यात आले आणि या सुधारणामध्ये 1979, 82, 1991 तसेच 2013मध्ये सुद्धा या आचारसंहितांच्या नियमामध्ये बरेचसे बदल जे आहे ते करण्यात आले आणि यांचे नियम जे आहे ते अधिक कठोर करण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 224 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षांवर देखरेख करण्याचा जो अधिकार आहे हा नियम आचारसंहितामध्ये दिलेला आहे. त्यानंतर आचारसंहितेमध्ये कुठल्या गोष्टीचे पालन होणे आवश्यक आहे? मतदारांना आमिष देणे किंवा धमकवणे हे आचारसंहितेचा भंग ठरू शकतं. राजकीय धोरणावर टीका करणे हे सुद्धा त्यांना त्यामध्ये मुभा दिलेली नसते, पण मतं मिळवण्यासाठी ते एकमेकांची जात किंवा धर्म काढू शकत नाही. बैठका किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे त्यांना आवश्यक असते. एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणं हेच देखील त्यांच्या नियमामध्ये बसत नाही. आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना किंवा सरकारला कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही किंवा त्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी जो आहे तो जाहीर करता येत नाही. मतदान केंद्रात कर्मचारी, अधिकारी आणि मतदाराव्यतिरिक्त कुणालाच जाण्याची तिथे परवानगी नसते. मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार जो आहे तो करू शकत नाही. जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते. पक्षाच्या कामासाठी सरकार यंत्रणेचा कुठल्याही प्रकारचा वापर यामध्ये करता येत नाही. तसं केल्यास तो देखील आचारसंहितेचा भंग समजला जातो. सरकारी माध्यमांचा वापर करून पक्षांची जाहिरात त्यांना कुठल्याही प्रकारची करता येत नाही. त्यानंतर शेवटच्या 48 तासांमध्ये प्रचारावर पूर्णपणे बंदी घातल्या जाते. निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या 48 तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने व कोणत्याही प्रकारे निवडणूकविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1991 कलम 125 अंतर्गत प्रतिबंध केलेला असतो. मीन्स शेवटच्या 48 तासामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रचार जो आहे तो त्यांना करता येत नाही. सर्व प्रकारचा प्रचार त्यांना थांबवावा लागतो. आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांना काही कामेसुद्धा करता येत नाही. ते कुठली आहेत ते आता आपण पाहूया. आचारसंहिता लागू झाल्यानंतर
कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा सरकारला करता येत नाही, कुठल्याही प्रकारचा निधी वाटप त्यांना करता येत नाही। त्यानंतर कुठल्याही योजना किंवा इमारती यांचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन त्यांना करता येत नाही। सरकारी खर्चातून असं एकही काम केलं जाऊ शकत नाही ज्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला त्याचा फायदा होईल। प्रचाराकरता धार्मिक स्थळांचा वापर त्यांना कुठल्याही प्रकारे करता येत नाही। उमेदवार राजकीय पक्षांची सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्व परवानगी घेणे त्यांना बंधनकारक असते। कुठल्याही राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वीच पोलिसांना कळवणे अनिवार्य असते। त्यानंतर आचारसंहितेच्या काळामध्ये जर कुठल्याही व्यक्तीकडे, राजकीय व्यक्तीकडे, कार्यकर्त्यांकडे 50,000पेक्षा अधिक रोकड किंवा 10,000 रुपयापेक्षा अधिक गिफ्ट सामुग्री जर आढळलीस तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। त्यानंतर या काळात कुठल्याही कर्मचाऱ्यांची बदली, पदोन्नती किंवा असा त्यांचा आदेश काढता येत नाही आणि अत्यावश्यक असल्यास त्यांना निवडणूक आयोगाची याकरता त्यांना परवानगी घ्यावी लागते। त्यानंतर मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिथी म्हणून ते तिथे हजर राहू शकत नाही। तर बऱ्याच जणांना असा देखील प्रश्न पडतो की हे झाले राजकीय व्यक्तींकरिता काही महत्त्वाचे मुद्दे की ते आचारसंहितामध्ये काय काय करू शकतात किंवा काय करू शकत नाही। तर सामान्य व्यक्ती आचारसंहितामध्ये काय करू शकतो? तर सामान्य व्यक्ती आचारसंहिता लागू झाल्यानंतर तो त्याचे नियमित जे कामं आहे तो व्यवस्थित करू शकतो। कुठल्याही प्रकारचं त्याला जर सरकारी काम करायचं असेल, तहसीलचं काम करायचं असेल, ग्रामपंचायतचं काम करायचं असेल तर तो ते करू शकतो। सोबतच जर त्याला कुठल्या प्रकारचे योजनेचे फॉर्म भरायचे असेल, जी योजना अगोदरच लागू झालेली आहे त्या योजनेचे फॉर्मसुद्धा तो भरू शकतो। त्यानंतर इतर जे कामं आहे, आधार अपडेट, रेशन कार्ड अपडेट किंवा इतर तहसीलचे कामं, हे देखील सामान्य माणूस आचारसंहितेमध्ये करू शकतो। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। बऱ्याच जणांना आचारसंहिता म्हणजे काय आणि आचारसंहिता कशासाठी आणि कुणासाठी असते हेच माहिती नसते। तर आचारसंहितेबद्दल काही महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलेला आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता मला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।